एक महत्त्वाची बातमी, महाराष्ट्राला सुमारे 1 लाख कोटी या अर्थसंकल्पातून मिळणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। बजेटमधून महाराष्ट्राला 98,306 कोटी रुपये मिळणार आहे। विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। शिवाय 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे जीडीपीमध्ये मोठी वाढ होईल असंही फडणवीस म्हणाले। तर केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय आहे आपण सविस्तर पाहूयात। महाराष्ट्र ग्रामीण रस्ते प्रकल्पासाठी 378.38 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। तर महाराष्ट्र ॲग्री बिझनेस प्रकल्पासाठी 167.28 कोटींची तरतूद करण्यात आली। यासह सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर्ससाठी 283.77 कोटींच्या निधीची तरतूद आहे। महाराष्ट्र टर्शरी केअर आणि वैद्यकीय शिक्षण विकास कार्यक्रमासाठी 385.78 कोटींची या ठिकाणी तरतूद करण्यात आली आहे। तर उपसा सिंचन योजनांच्या सौर ऊर्जीकरणासाठी 207.10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। यासह शेती आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांसाठी 646.24 कोटींचा निधी देण्यात येणार आहे। मानवी विकासासाठी कौशल्य आणि अप्लाइड नॉलेज प्रकल्पासाठी 313.65 कोटींची तरतूद आहे। तर जिल्ह्यांमध्ये संस्थात्मक संरचना क्षमता वृद्धीसाठी 240.90 कोटी देण्यात आले। मुंबई अहमदाबाद हायस्पीड कॉरिडॉरसाठी 6,103 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। यासह मुंबई मेट्रोसाठी 1,702 कोटी आणि MUTP साठी 3,462 कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे। तर MMR रिजनमध्ये ग्रीन मोबॅलिटीसाठी 155.32 कोटींची तरतूद असेल। यासह समृद्धी महामार्गावर ITS साठी 680.79 इतक्या कोटींची तरतूद करण्यात आली आहे। तर पुणे मेट्रोसाठी सुद्धा 517.74 कोटींची तरतूद करण्यात आली आहे।